नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिलेल्या इशाऱ्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेलं अनधिकृत धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण जे आहे ते काढलेलं आहे। मात्र हे काढत असताना मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण जे आहे ते काढण्याचं काम सुरू होतं। दरम्यान हे अतिक्रमण काढत असताना या ठिकाणी मोठी तणावाची परिस्थिती जी आहे ती काल आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रात्रभरापासून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते खडा पहारा देत आहेत। काल देखील मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता। आज देखील ज्या परिसरामध्ये अतिक्रमण काढलेला आहे तो परिसरातील दोन्ही बाजू पोलिसांकडून सील करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवेशबंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी तणावपूर्ण शांतता जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। सकल हिंदू समाजाची काल पोलीस आयुक्तालयात बैठक झाली, त्यानंतर जे आंदोलन आहे ते 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र नाशिक शहरात जमावबंदी आदेश जो आहे तो आता लागू करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूची समजूत काढल्यानंतर आज जे आहे आपल्याला कुठेतरी तणावपूर्ण शांतता जी आहे ती नाशिक शहरात पाहायला मिळत आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढलं होतं त्याच परिसरात आहोत आणि या परिसरातील हे चित्र आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।